Hello, I am Mahesh Ladu Sawan, primary teacher from ZP School, Nemre number 2. In the syllabus 5th standard scholarship from English subject, today we are going to learn about the topic homophones. At first, we must know the word homophones. What is meant by homophone? Let's look. Homophones, words having same sound or pronunciation but different spelling and meaning. होमोफोन्सचा अर्थ काय होतो तर असे शब्द की ज्यांचा उच्चार सेम आहे परंतु त्यांची स्पेलिंग आणि त्यांचा अर्थ भिन्न आहे, वेगवेगळा आहे. म्हणजे उच्चार आपल्याला ऐकायला म्हणताना त्यांचे उच्चार सेम वाटतील पण त्यांचा अर्थ वेगळा असणार आहे आणि त्या शब्दांची लिहिण्याची पद्धत स्पेलिंग सुद्धा वेगळी असणार आहे. आपण अशी काही उदाहरणं आता सर्वप्रथम पाहूया. इथे पहिला शब्द आपल्याला दिसतोय सन, SON सन, आणि बाजूला असणारा दुसरा शब्द पहा SUN सन. दोन्ही शब्दांचे उच्चार सारखेच आहेत, सन सन, पण दोघांचे स्पेलिंग वेगळे आहेत आणि अर्थही वेगळे आहे. पहिला आहे मुलगा आणि दुसरा आहे सूर्य. किती अर्थ भिन्न आहेत बघा. दुसरा शब्द बघूया आपण. दुसरा शब्द आहे डिअर. आता या डिअर मध्ये बघा DEAR डिअर. डिअर म्हणजे प्रिय व्यक्ती, त्याला आपण डिअर म्हणतो. आणि इथे DEER डिअर. डिअर म्हणजे हरिण. उच्चार सारखे पण अर्थ भिन्न, स्पेलिंग्स भिन्न. अशाच प्रकारचा आणखी एक शब्द राईट, RIGHT राईट, योग्य. WRITE राईट म्हणजे लिहिणे. दोन्ही उच्चार राईट पण अर्थ भिन्न, स्पेलिंग्स भिन्न. अशा प्रकारे एक होमोफोनची जोडी. पुढची एक जोडी आहे सी, SEE सी आणि SEA. पहिला अर्थ होतो सी म्हणजे पाहणे, SEE, आणि SEA म्हणजे समुद्र. उच्चार सारखे, अर्थ भिन्न, स्पेलिंग्स भिन्न. अशा कितीतरी होमोफोन्सच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा एक शब्द बघा वीक, WEAK वीक. एक अस्वस्थ आजारी माणूस त्याला आपण वीक म्हणतो. किंवा दुसरा वीक WEEK वीक म्हणजे आठवडा. आपल्या महिन्याचे आठवडे सांगताना आपण वीक म्हणतो. म्हणजे दोन्ही उच्चार बघा वीक, 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 पण त्यांची स्पेलिंग भिन्न आहे त्यामुळे त्यांचे अर्थसुद्धा भिन्न होणार आहेत. आणखी एक आपण शब्द बघूया हेअर. पहिला हेअर HAIR हेअर म्हणजे आपले केस, आणि दुसरा शब्द HARE हेअर. हेअर म्हणजे ससा. आपल्याला उच्चार करायला सेम वाटत असले शब्द तरी त्यांच्या स्पेलिंग्स आणि अर्थामध्ये बराच फरक आहे. अशा प्रकारच्या शब्दांना आपण होमोफोन्स म्हणत असतो. असे बरेच होमोफोन्स आपल्याला पुस्तकांमधून पाहायला मिळत असतात. यांचा अभ्यास, सराव आपण करायचा आहे. आणि ह्या सराव केल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला येत असतात. अशाच काही प्रश्नांचा आपण इथे सराव करणार आहोत. इथे बघा एक प्रश्न आहे सिलेक्ट द होमोफोन टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य होमोफोन्स आपल्याला निवडायचा आहे. आणि वाक्य आहे हिज अँसर वॉज डॅश. राईट, 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 RIHT राईट. आता यापैकी योग्य होमोफोन कोणता येईल? योग्य स्पेलिंग असली पाहिजे, अर्थ योग्य जुळला पाहिजे. हिज अँसर वॉज राईट, त्याचं उत्तर योग्य होते. योग्य यासाठी RIGHT हा पर्याय योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर दुसरा एक प्रश्न प्रकार पहा चूज द करेक्ट होमोफोन फॉर द गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी योग्य होमोफोन आपल्याला शोधून काढायचा आहे. दिलेला शब्द आहे एट, ATE एट. आता याच्याशी होमोफोन उच्चार साम्य सांगणारा शब्द बघा
EIGHT, एट, IT, ईट, AIT आणि ET. आता हे चारही पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एट या शब्दाशी साधर्म्य सांगणारा उच्चार आहे एट. पर्याय क्रमांक 1. पहिला एट खाल्ले आणि एट म्हणजे 8. दोघांचा अर्थ भिन्न आहे पण उच्चार सेम आहे, त्यामुळे होमोफोनची ही जोडी जुळणारी आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा एक प्रश्न प्रकार आपण बघूया. चूज द राईट पेअर ऑफ द होमोफोन्स. होमोफोन्सच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यातली योग्य कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. सी, शी उच्चार बघा वेगळा वाटतोय. लिक, इक वेगळा उच्चार झाला. सी, सी इथे मात्र सारखा उच्चार दिसतोय. रेड, हेड इथे पण वेगळेपणा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सी, सी ही होमोफोन्सची जोडी योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न प्रकार. आयडेंटिफाय द ऑडमन आउट फ्रॉम द गिवन होमोफोन्स. ऑडमन आउट मीन्स वेगळा पर्याय, गटात न बसणारा शब्द. आता इथे 4 दिलेले पर्याय पहा. टू, टू, टू आणि टो. उच्चार ज्यावेळी आपण केले त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक 4 टो हा वेगळा उच्चार होतोय. इतर 3 उच्चार सारखे आहेत, त्यामुळे ते होमोफोन्स बरोबर आहेत आणि याच्यात गटात न बसणारा होमोफोन आहे टो, त्यामुळे हा पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. अशा प्रकारे विविध होमोफोन्सचा सराव केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत. त्यासाठी होमोफोन्सचा सराव आपल्याला करावा लागणार आहे. शब्द आपल्याला जाणून घ्यावे लागतील आणि या प्रकारचे आपल्याला शब्द किंवा प्रश्न सोडवता येतील. धन्यवाद.